ओके, सगळ्यांना आवाज येतोय ऐकू? सो लास्ट एक्सरसाइज झाला, 3 नंबरचा एक्सरसाइज झाला. पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑफ सेल्फ क्रॉस पॉलिनेटिव्ह क्रॉप्स. आवाज येतोय ऐकू सगळ्यांना? मेसेज करा, मेसेज करा, मेसेज मी. आवाज येतोय का ऐकू? ओके. सो काय इमॅक्युलेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ अँथर्स फ्रॉम अ पर्टिक्युलर बायोसेक्शुअल फ्लॉवर बर्ड. आणि जे काय हायब्रिडायझेशन म्हणजे जे काय जेनेटिक रिकॉम्बिनेशन करतोय आपण, हायब्रिडायझेशन मध्ये नवीन व्हरायटी तयार करायची असेल तेव्हा जे वेगवेगळे आणले का जेनेटिक कन्स्टिट्यूशनचे जे काही पॅरेंट्स आहेत त्यांचा क्रॉसिंग करतो त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचे जे काही स्टेप्स आहेत त्यामध्ये चॉईस ऑफ पॅरेंट पहिली स्टेप, दुसरी आहे टेस्टिंग ऑफ पॅरेंट. चॉईस ऑफ पॅरेंट मध्ये पर्टिक्युलर जे डिझायर कॉम्बिनेशनचे जे काही पॅरेंट्स आहेत असे पॅरेंट सिलेक्ट केले जातात. टेस्टिंग मध्ये त्या पॅरेंटचा जे काय यील्ड रिस्पॉन्स आहे किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स असतील ते तिथे त्या पॅरेंट्स मध्ये आहेत का नाही हे चेक केलं जातं. त्याला म्हणतो आपण टेस्टिंग ऑफ पॅरेंट. ही दुसरी स्टेप आहे हायब्रिडायझेशन प्रोग्राम मधली. तिसरी स्टेप आहे प्रोटेक्शन ऑफ मेल पॅरेंट. सो स्क्रीन दिसते फ्रॉम विच. सो आवाज येतोय सगळ्यांना? रेंज जाते सारखी, काय कळलं मला. So the protection of male parent, particularly the parent which is to be used as a male parent from which the pollen grains are to be used for the pollination should be protected. So the flower bud or inflorescence of male parent is bagged on a previous day of anthesis to prevent contamination from the foreign pollens. So particular male parents which is protected during the anthesis of anthesis stage. Anthesis means the opening of a flower. So अशा वेळेस हे जे काही फ्लॉवर बर्ड्स आहेत जे की आपण मेल पॅरेंट यूज करतोय, असे जे काही मेल पॅरेंट्स आहेत त्यांचे फ्लॉवर बर्ड्स हे पर्टिक्युलर बॅग इन्सर्ट करून हे क्लोज करून हे प्रोटेक्ट केले जातात, जेणेकरून त्या फ्लॉवर्स वरती अदर जे काही फॉरेन पोलन ग्रेन्स आहेत ते पडू नयेत. अशामुळे असे पोलन इन्फ्लुएन्सेस आहेत मेल पॅरेंटचे हे बॅक केले जातात आणि त्याचे अँथिसिस होईल म्हणजे फ्लॉवर्स हे ओपन होतील तेव्हा ते ट्रान्सफर करण्यासाठी हे यूज केले जातात. सो प्रोटेक्शन ऑफ मेल पॅरेंट्स फ्रॉम कॉन्टॅमिनेशन फ्रॉम अदर फॉरेन पोलन. ओके. सो नेक्स्ट स्टेप आहे इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन विच इज डन बाय आर्टिफिशियल means so the emasculation is the process of artificial removal of male sexual organs, that is stamens or anthers from a particular bisexual flower before the dehiscence or ripen of pollen. Okay. So ही anthesis step important कधी केली जाते? जी की फ्लॉवर स्टेज, फ्लॉवर बर्ड जी फ्लॉवरची स्टेज आहे ही फ्लॉवर बर्ड पोझिशन मध्ये असते. म्हणजे फ्लॉवर हे अँथिसिस झालेलं नसतंय, फ्लॉवर ओपन झालेलं नसतंय. अशा कंडिशनला हे इमॅस्क्युलेशन केलं जातं. मग अशा कंडिशनला काय केलं जातं तर फ्लॉवर जर ओपन झालं किंवा अँथिसिस झालं तर त्यामधले जे काय पोलन ग्रेन्स आहेत हे मॅच्युअर झालेले असतील आणि हे मॅच्युअर झालेले पुन्हा तिथे कॉन्टॅमिनेट करणार, तिथे सेल्फ पॉलिनेशन होईल. सो सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून तिथे क्रॉस पॉलिनेशन आपल्याला करायचं असतं. सो जे काय फ्लॉवर बर्ड पोझिशनला म्हणजे फ्लॉवर बर्ड स्टेजला हे जे काय अँथर्स आहेत हे आर्टिफिशियली रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. बिफोर फ्लॉवर फ्लॉवर इज डेसेन्स किंवा रायपन पोलन बनण्याच्या आधी हे जे काय अँथर्स आहेत हे रिमूव्ह केले जातात. सो दिस प्रोसेस is known as emasculation. So the male sexual organs are removed to avoid self-pollination. The emasculation is done between 4 to 6 p.m.
on the previous day of pollination or the early in the morning of the day of pollination. So it is done by using different methods. हे पॉलिनेशन इमेस्क्युलेशन कधी केलं जातं, जेव्हा क्रॉसिंग प्रोग्राम असतो, ठीक आहे, जेव्हा पॉलिनेशन आपण करणार आहे, पॉलिनेशन करायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान हे इमेस्क्युलेशन केलं जातं किंवा अर्ली इन द मॉर्निंग. का केलं जातं आदल्या दिवशी किंवा 1 डे बिफोर का केलं जातं, तर जे काय फ्लॉवर बर्ड्स असतात ते अँथिसिस होण्याच्या आधी फ्लॉवर बर्ड पोझिशनला येतात आणि दुसऱ्या दिवशी ते अँथिसिस होत असतात. सो एक दिवसा अगोदर करायचा अर्थ काय, तर जे काय पोलन ग्रेन्स असतात हे पोलन ग्रेन्स मॉर्निंग जो काय सेशन असतो, सकाळचा जो काय सेशन असतो, जो काय सकाळचा सेशन असतो, तो सकाळच्या सेशन मध्ये जे काय पोलन ग्रेन्स असतात ना हे ऍक्टिव्ह असतात आणि जसं दुपारचं ऊन निघून जातं, दुपारच्या उन्हानंतर हे पर्टिक्युलर पोलन ग्रेन्स आहेत ते पुन्हा नॉन फंक्शनल व्हायला सुरुवात होतात किंवा इनॅक्टिव्ह व्हायला सुरुवात होतात. पुन्हा त्यांची वायबिलिटी ही ती निघून जाते. ठीक आहे. जे काय अँथर्स असतात त्यांची वायबिलिटी पिरियड ठरलेला असतो. ठीक आहे. हे 2 ते 4 तास हे वायबल राहू शकतात. अँथर्स असतात, पोलन ग्रेन्स असतात हे 2 ते 4 तास हे वायबल असतात. 2 ते 4 तासानंतर ते त्यांची इनवायबिलिटी सुरू होते. ठीक आहे. सो अशा कंडिशनला जर इमॅस्क्युलेशन तुम्ही केलं तर तिथे कॉन्टॅमिनेशन होण्याचा चान्स हा खूप कमी असतो आणि तो टाइम असतो संध्याकाळचा, ज्या वेळेस पोलन ग्रेन्स हे पूर्णपणे इनवायबल असतात. आणि मॉर्निंग सेशनला बिफोर 7, ठीक आहे, अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे 7च्या अगोदर, जेव्हा ऊन पडायच्या अगोदर हे पुन्हा इनवायबलच असतात आणि त्यानंतर त्यांची वायबिलिटी पुन्हा वायबल व्हायला सुरुवात होतात. त्यामुळं जे काही इमॅस्क्युलेशन प्रोसेस आहे हे संध्याकाळी 4 ते 6 किंवा अर्ली मॉर्निंग पर्टिक्युलर त्या दिवशी, ज्या दिवशी आपल्याला पॉलिनेशन करायचंय तर त्या दिवशी केले जाते. ठीक आहे. हा मेन कन्सेप्ट आहे इमॅस्क्युलेशनचा आणि इमॅस्क्युलेशन कधी केलं जातं आणि का त्यावेळेस केलं जातं हे तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सो डिफरंट मेथड्स विच आर युज्ड फॉर द इमॅस्क्युलेशन. पहिले आहे मेकॅनिकल इमॅस्क्युलेशन किंवा हँड इमॅस्क्युलेशन of a particular forceps and particular needle. This hand emasculation is done. So hand emasculation मध्ये पर्टिक्युलर जे काय फ्लॉवर्स आहेत ते आता इथं बघा, हे फ्लॉवर आहे, ए मध्ये पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये लेमान पिलिया आणि हे जे अँथर्स आहेत हे बाहेर आलेले आहे. सिम्पली अँथर्स हे रिमूव्ह केले जातात. ठीक आहे, कट केले जातात. तर त्यासाठी वेगवेगळ्या क्रॉप्स मध्ये तुम्हाला नेक्स्ट मी सांगेन काय काय क्रॉप्स मध्ये अनओपन फ्लॉवर राहतात ना, मग त्यामध्ये त्याचा 3 हिस्सामध्ये फ्लॉवर असेल तर त्यातला एक हिस्सा हा कैचीने कट केला जातो, जेणेकरून आपल्या आतमध्ये जे अँथर्स आहेत हे ओपन होतील आणि ते अँथर सिम्पली विथ द हेल्प ऑफ फोर्सेप हे रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट जी काय स्टेप आहे, जी मेथड आहे ती इमॅस्क्युलेशन विथ द हॉट वॉटर. साधारणतः 50 ते 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं वॉटर घेतलं जातं. ठीक आहे. आणि त्यामध्ये सिम्पली हेड किंवा जो काही स्पाइक असेल तो त्यामध्ये ठराविक 5 ते 10 मिनिटासाठी तो इन्सर्ट केला जातो आणि त्यामध्ये जे काय अँथर्स असतात, जे काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत हे त्यामध्ये निष्क्रिय होऊन जातात, म्हणजे इनवायबल होऊन जातात आणि त्यामध्ये स्टिग्मा फक्त वायबल राहतात. पण नंतर जी काय इमॅस्क्युलेशन विथ कोल्ड ट्रीटमेंट, जे थंडगार एकदम पाणी घेतलं जातं त्यामध्ये तसंच, आणि इमॅस्क्युलेशन विथ अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये बुडवलं जातं. नंतर सक्शन मेथड म्हणजे जसं व्हॅक्युम क्लिनर असतो, ओके, तसंच व्हॅक्युम क्लिनर सारखं एक पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनर असतो. त्यामध्ये ते जे फ्लॉवर आहे फ्लॉवर मध्ये ते ठेवलं जातं आणि त्यामध्ये जे काही अँथर्स आहेत सक करून काढले जातात. नंतर केमिकल इमॅस्क्युलेशन आहे, वेगवेगळे केमिकल्स आहेत, त्यामध्ये J3 आहे विच इज युज्ड ऍज अ केमिकल इमॅस्क्युलेंट. ओके. सो पर्टिक्युलर त्याचं केमिकल सनफ्लॉवर मध्ये कसं असतंय, जे काही J3 आहे ते त्याचा वरचा जो आलेला पोर्शन असतो त्यावरती ते रब केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे ते जे काही अँथर्स आहेत त्यामध्ये पोलन ग्रेन्स आहेत ते प्रेझेंट असतात, ते टोटल इनवायबल होऊन जातात. आणि लास्ट आहे मेल स्टेरिलिटी सिस्टम, ज्या काही CMS, CGMS, JMS ज्या सिस्टम आहेत की पुन्हा PGMS सिस्टम आहेत, ठीक आहे, थर्मो सेन्सिटिव्ह ज्या सिस्टम आहेत, तर अशा मेल स्टेरिलिटी मध्ये. ठीक आहे. तर ह्या ज्या काही इमॅस्क्युलेशन सिस्टम मी तुम्हाला सांगितलेले आहेत, मेथड्स आहेत, त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम
पर्टिक्युलरली मेकॅनिकल जी काही हँड इमॅस्क्युलेशन मेथड आहे ती यूज केली जाते, पुन्हा केमिकल मेथड आहे ही यूज केली जाते, आणि मेल स्टेरिलिटी वास्टली यूज केली जाते. सगळ्यात जास्त मेल स्टेरिलिटी सिस्टम ही यूज केली जाते. बाकीचे मेथड मध्ये जे काय रिझल्ट आहेत हे अनइव्हन नाहीत, अनइव्हन आहेत. त्यामुळे काय होतं की बाबा सक्सेस रेट हा जरी 50% असेल तर ती टोटल मेथड ही पूर्णपणे चुकीची होऊन जाते. कारण की एक्स जरी तिथे पोलन ग्रेन प्रेझेंट असेल तर तो त्यामध्ये बरेचसे गॅमेट्स प्रेझेंट असतात, त्यामुळे तिथे नंबर ऑफ फ्लॉवर्स तिथे फर्टिलाइज किंवा पॉलिनेट होऊ शकतात. त्यामुळे या बाकीचे मेथड जनरली यूज केले जात नाही कुठे. पण जी काय मेकॅनिकल इमॅस्क्युलेशन किंवा हँड इमॅस्क्युलेशन मेथड आहे ती यूज केली जाते. केमिकल इमॅस्क्युलेशन मेथड आहे ती वास्टली यूज केली जाते. त्याचप्रमाणे मेल स्टेरिलिटी सिस्टम आहे ती खूप प्रमाणात यूज केली जाते. ठीक आहे. सो केमिकल और मेकॅनिकल और हँड इमॅस्क्युलेशन इन पर्टिक्युलर दिस मेथड ही एक्सप्लेन केलेली आहे. तर या मेथड मध्ये काय केलं, इन दिस मेथड young green immature anthers are removed with the help of needle without causing damage to the delicate parts of flower. Okay, so only a part, that is male reproductive part, is removed. Okay, दुसरा कुठलाही पार्ट रिमूव्ह केला जात नाही. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो त्याला अजिबात डॅमेज न होता जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्या फ्लॉवर मधला हा with the help of needle and forceps हा रिमूव्ह केला जातो. So this is a common method of emasculation following various vegetable and fruit crop. Why only this vegetable and fruit crop this method is used? Because so different male sterility system or chemical treatments are unavailable in particular vegetable and fruit crops. ओके, ह्या व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप मध्ये ह्या बाकीचे मेथड नसल्यामुळे तिथे हँड इमॅस्क्युलेशन ही करावं लागतं. बाकीच्या क्रॉप्स मध्ये जे काही हायब्रिड्स आहेत तर हे वेगवेगळ्या जे काही मेथड्स आहेत, सीजीएमएस मेथड असेल इन पर्टिक्युलर बीट, सो इन पर्टिक्युलर ज्वार, बाजरा, ह्या मेथड्स बाकीचे प्रेझेंट आहेत, मेल स्टेरिलिटी सिस्टम प्रेझेंट आहे. सो त्यामुळे तिथे जे काही हायब्रिड तयार होत आहे, ओके, सो हायब्रिडचा रेट तिथे कमी आहे इन पर्टिक्युलर सिरियल क्रॉप जिथे मेल स्टेरिलिटी सिस्टम प्रेझेंट आहे. पण जिथे त्या जे काय मेल स्टेरिलिटी सिस्टम किंवा केमिकल इमॅस्क्युलेशन तिथे होत नसेल इमॅस्क्युलेशन, सो तिथे तुम्हाला हँड इमॅस्क्युलेशन करायला लागतं. सो व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये कुठलीही मेल स्टेरिलिटी सिस्टम प्रेझेंट नाही किंवा फ्रूट क्रॉप मध्ये कुठलीही मेल स्टेरिलिटी सिस्टम ही प्रेझेंट नाही. त्यामुळं तुम्ही हायब्रिडचं जे काय बी बघत असाल मार्केट रेट, पर्टिक्युलर चिली असेल, व्हेजिटेबल्स मध्ये चिली असेल, टोमॅटो असेल, ब्रिंजल असेल, साधारणतः एका किलोचा रेट हा 15 ते 20,000 रुपये किलो आहे. ठीक आहे. का जास्त आहे? कारण की तिथे मॅन पॉवर लागते इमॅस्क्युलेशन करायला. पर्टिक्युलर एक फ्लॉवर तुम्हाला इमॅस्क्युलेट करायचं म्हणलं तर 10 ते 15 ते 30 सेकंद तुम्हाला किंवा 1 मिनिट मॅक्झिमम पकडा, 1 मिनिट जातो इमॅस्क्युलेट करायचं, बांधायचं, त्याला टॅगिंग करायचं. तो अशा वेळेस इमॅस्क्युलेशन करायचं असेल तर तिथे मॅन पॉवर ही जास्त लागते आणि जी काय मॅन पॉवरचा खर्च आहे तो तिथे जास्त वाढून असतो. त्यामुळे जे काय व्हेजिटेबल किंवा फ्रूट क्रॉपचं जे काय व्हेजिटेबल जे क्रॉप्स आहेत, चिली, ब्रिंजल, टोमॅटो यांचं जे काय कॉस्टिंग आहे 1 किलोचा रेट हा खूप जास्त आहे, 15 ते 20. तसंच तुम्ही जर बाकीचं बघितलं, वाटाणा असेल, बाकीचं बीट असेल तर ते तुम्हाला रेंज असेल 1 किलोची रेंज असेल साधारणतः 100-200. जर मेल स्टेरिलिटी सिस्टम यूज करून तुम्हाला मेजचं असेल बी तर 1 किलोचा रेट असेल 300-400, त्यापेक्षा जास्त नाही. पण कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही व्हेजिटेबलचा विचार केला तर त्याचा खूप रेट जास्त असतो. ठीक आहे. सो जनरल प्रोसिजर फॉर दिस मेकॅनिकल इमॅस्क्युलेशन और हँड इमॅस्क्युलेशन, फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट यंग इमॅच्युअर बर्ड. जो काय आपण सिलेक्ट करणार तो इमॅच्युअर बर्ड असला पाहिजे. मॅच्युअर असेल बर्ड तर तिथे ऑलरेडी पॉलिनेशन झालेलं असेल, त्यामुळे असे बर्ड्स हे आपण रिजेक्ट करतो. जे काही यंग इमॅच्युअर बर्ड्स आहेत हे सिलेक्ट करतो, विच इज पार्शियली एक्सपोज्ड फ्रॉम अ कॅलिक्स, that is a hood stage or a spike in which the blooms are not separated apart. असे जे काही कॅलिक्स मधून तो बाहेर पडलेला आहे असा बर्ड, कॅलिक्सला इंटेक असलेला बर्ड घेत नाही आपण. जरासं बाहेर आलाय बर्ड पण ते फ्लॉवर ओपन नसेल असा बर्ड आपण सिलेक्ट करतो पहिल्यांदा. त्यानंतर रिमूव्ह द फ्लॉवर्स विच आर ऑलरेडी डेव्हलप अँड फॉर फ्रुट्स फॉर्म. ओके, क्रॉसिंग प्रोग्राम मध्ये जे काय अगोदरचे फ्लॉवर ओपन झालेत हे सगळे काढून टाकले जातात. फ्रुट्स तयार झालेले असतील ते काढून टाकले जातात आणि फक्त जेवढे काय फ्लॉवर्स येतात तेवढेच फक्त ठेवले जातात. सो कीप रिक्वायर्ड नंबर ऑफ बर्ड्स और स्पाइकलेट्स ऑन पर्टिक्युलर इम्प्रोव्ह. जेवढे तुम्हाला करायला येतील तेवढेच फक्त फ्लॉवर बर्ड्स तिथे ठेवले जातात, बाकी सगळे रिमूव्ह केले जातात किंवा कट करून टाकले जातात.
Then the flower buds or spikelets should be carefully opened and the stamens or anthers are removed with the help of particular forceps or needle without injuring other parts. लक्षात ठेवायचं कुठलाही पार्ट डॅमेज होता कामा नाही, बाकीचा फक्त अँथर्स हे रिमूव्ह झाले पाहिजे, काढून टाकले पाहिजे, ते इंजुर्ड झाले ते चालते, फक्त बाकीचे कुठलेही पार्ट इंजुर्ड करता कामा नये. Then the protective parts of flowers such as the bracts, sepals and petals may or may be removed. जर तुम्हाला अडथळा करत असतील कामाला तर ते जे काय सेपल्स असतील, पेटल्स असतील किंवा ब्रॅक्ट्स असतील ते कट केले तरी चालतात, त्याचा काय यूज नाही. आपला यूज कुठे आहे महत्वाचा, जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते कुठल्याही प्रकारचे डॅमेज होणार नाही एवढी फक्त केअर घ्यायला लागते. बाकीचे जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत हे कट झाले चालतील, ते पूर्णपणे त्यातून फ्लॉवर मधून काढून टाकले जातात आणि डिस्कार्ड केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट, while the emasculation the anthers or stamens should be counted to ensure that the none is left behind. जेव्हा anthers पर्टिक्युलर क्रॉप्स मध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, सो एक एक अँथर हा आपण काउंट करून त्यातून काढून टाकला पाहिजे, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे एक सुद्धा त्यामध्ये अँथर राहिला कामा नये. ठीक आहे. सो केअर शुड बी टेकन टू रिमूव्ह नॉन इमॅस्क्युलेटेड बर्ड्स ऑर फ्लॉवर. ठीक आहे. जे काही नॉन इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर्स आहेत किंवा बर्ड्स आहेत त्या पर्टिक्युलर फ्लॉवर मधले हे टोटल आपण काढून टाकायचे. जेवढे इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर्स आहेत तेवढेच फक्त त्या प्लांटला इंटॅक्ट ठेवायचे, बाकी सगळे फ्लॉवर्स हे काढून टाकले जातात हँड इमॅस्क्युलेशन करताना. देन नेक्स्ट स्टेप काय, सो इमॅस्क्युलेटेड बर्ड्स इज लेबल्ड विथ द फॉलोइंग डिटेल्स विथ लीड पेन्सिल ओनली. सो नेम ऑफ फिमेल पॅरेंट, नेम ऑफ देन फिमेल पॅरेंट कुठला आहे, ठीक आहे, जे इमॅस्क्युलेटेड बर्ड केले आहे ते parent आहे, then date and time of emasculation, then the number of birds emasculated, then initial of breeder, कुठल्या ब्रीडरचं नाव. आता समजा माझं नाव असेल तर मी डायरेक्ट 4-5 जण आम्ही काउंट करतो तर माझं इनिशियल मी तिथे लिहिणार. सो अशा प्रकारे ती इन्फॉर्मेशन ही सगळी लिहिली जाते. ठीक आहे. then the crops in which the male sterile lines are developed, the question of emasculation does not arise because the पर्टिक्युलर जे काही अँथर्स असतात किंवा अँड्रोशियम पार्ट असतो हा पूर्णपणे नॉन व्हायबल असतो, किंवा त्यामधले जे काही पोलन ग्रेन्स असतात ते पूर्णपणे नॉन व्हायबल असतात, त्यामुळे ती अजिबात ते सेल्फ पॉलिनेशन करू शकत नाही मेल स्टेराइल लाईन्स मध्ये. ठीक आहे. फक्त जे काही मेल स्टेराइल लाईन जिथं सिस्टम ही प्रेझेंट नाही अशा प्लांट्स मध्ये ही जे काही हँड इमॅस्क्युलेशन आहे हे करावं लागतं. ठीक आहे. हे इमॅस्क्युलेशन प्रोसिजर हायब्रिडायझेशन मध्ये झाल्यानंतर पहिली झाली चॉईस ऑफ पॅरेंट, दुसरी झाली टेस्टिंग ऑफ पॅरेंट, तिसरी आहे प्रोटेक्शन ऑफ मेल पॅरेंट, नंतर इमॅस्क्युलेशन चौथी, आणि पाचवी आहे पॉलिनेशन. सो पॉलिनेशन मीन्स pollination is the process of transfer of pollens from the desired protected male parent to the stigma of the emasculated flowers on the female parent. ओके. लक्षात आलं काय, इमॅस्क्युलेशन आपण कुठल्या फ्लॉवर्स करणार आहे, जे की फिमेल पॅरेंट आपण यूज करणार आहे त्यांचं जे काय फ्लॉवर आहे हे प्लांट ते फ्लॉवर आपण इमॅस्क्युलेट करणार आहे. सो पॉलिनेशन प्रोसेस काय, जे काय पोलन ग्रेन्स आहेत मेल पॅरेंटचे, ठीक आहे, जे काही प्रोटेक्ट केलेले आहेत आपण आधी कॉन्टॅमिनेट झालेले नसते अशा फ्लॉवरचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे आपण त्या फिमेल फ्लॉवर जे आहे प्रोटेक्टेड जे फिमेल फ्लॉवर जे काय आहे जे की इमॅस्क्युलेट केलेले आहे त्यावरती पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो. सो द पॉलिनेशन is the process of transfer of pollens from the desired protected male parents, that is flower, to the stigma of the emasculated flower on the female parent. त्या प्रोसिजरला आपण पॉलिनेशन म्हणतो. तुम्ही एकदा रिपीट वाचा, तुम्हाला मी हे टोटल मॅन्युअल मी तुम्हाला सेंड करेन. सो इट इज युजली डन on the next day morning between 9 to 10 a.m. because at that time particular pollen grains are fully viable and stigma is fully receptive. स्टिग्मा ही रिसेप्टिव्ह असताना हे पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर करावं लागतं. जर स्टिग्मा रिसेप्टिव्ह नसेल तर तिथे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करून काही उपयोग होत नाही, ते तिथे पोलन ग्रेन्स जर्मिनेट होत नाहीत. फर्दर जी फर्टिलायझेशन प्रोसेस आहे जर्मिनेट होण्यापासून पोलन ट्यूब फॉर्म होण्यापासून ही काही सुद्धा होत नाही. त्यामुळं जो काही टायमिंग आहे मॉर्निंग जो काय सेशन आहे या सेशन मध्ये जे काय अँथर्स असतात हे पूर्णपणे व्हायबल असतात, स्टिग्मा रिसेप्टिव्ह असते, आणि या कंडिशनला विथ द हेल्प ऑफ पर्टिक्युलर हेअर ब्रश किंवा डिरेक्टली टॅपिंग करून पोलन ग्रेन्स
जे काय मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन्स आहेत हे पर्टिक्युलर फिमेल फ्लॉवरचं जे काय स्टिग्मा आहे त्यावरती ते ट्रान्सफर केले जातात. सो बिकॉज स्टिग्मा रिसेप्टिव्ह असते त्यामुळे तिथे पोलन ग्रेन्स इझिली स्टिक होतात, तिथे जर्मिनेट होतात. So the time of pollination depends on a period of anthesis, then crop and season. या तिन्ही गोष्टीवरती हे जे काय क्रॉसिंग प्रोग्राम आहे हा चालतो किंवा पॉल्युशन आहे हे चालतं. जे काय अँथेसिस, पिरियड ऑफ अँथेसिस, फ्लॉवर किती दिवस ओपन राहतं. बाजरामध्ये कसं असतं, बाजरामध्ये बेसमेंट पासून फ्लॉवरिंग चालू होतं आणि टॉप एंडला जातं. ठीक आहे. तर काही दिवस ते जवळपास 4 दिवस अँथेसिस चालू असतं बाजरामध्ये. चिलीचं म्हटलं तर एकच दिवस फक्त अँथेसिस असतं, दुसऱ्या दिवशी संपला विषय. त्या दिवशी झालं तर झाल्यानंतर संपलं, फ्लॉवरच तोडून टाकायला लागतं. सो डिपेंडिंग अपॉन अँथेसिस ऑफ फ्लॉवर, पिरियड ऑफ अँथेसिस, देन द क्रॉप्स, कुठल्या क्रॉप्स मध्ये तुम्ही करताय आणि कुठल्या सीझन मध्ये. समजा रेनी सीझन मध्ये फ्लॉवरिंग असेल, तुम्हाला जो काय वायबिलिटी पिरियड आहे हा जास्त असतो. पण इन समर केसेस, उन्हाळ्यात तुम्हाला जो काय रिसेप्टिव्ह असतात आणि जे काय अँकर्स असतात ते जे वायबल असतात ते खूप कमी कालावधीसाठी असतात. अशा वेळेस तुम्हाला मॉर्निंग सेशन सकाळी 7 वाजल्यापासूनच जो काही क्रॉसिंग प्रोग्राम आहे हा करावा लागतो. सो दिस डायग्राम हार्वेस्टिंग टेक्निक्स इन पर्टिक्युलर लिनसीड क्रॉप. सो इन फर्स्ट particularly first step which is a branch with the flower and birds. So first ornamented and unspread birds, जे काय मॅच्युअर बर्ड्स असतात हे काढून टाकले जातात. त्यानंतर जे काय करोला असते ती रिमूव्ह केली जाते. त्यानंतर ऍक्च्युअली इमॅस्क्युलेशन केलं जातं आणि इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर ही कव्हरिंग आहे बॅगची, ही बॅगची कव्हरिंग त्या पर्टिक्युलर इमॅस्क्युलेटेड फ्लॉवरला ही केली जाते. ठीक आहे. ही झाली इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन फ्लॉवर करताना पर्टिक्युलर बॅग केलेलं फ्लॉवर आहे हे इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर असतं, त्याला पूर्णपणे बॅगिंग केलं जातं. का तर जे काही फॉरेन पोलन आहेत त्यावरती पडू नये. जे आपल्याला चॉईस केलेलं आहे पॅरेंट, मेल पॅरेंट, त्याचं फक्त पोलन ग्रेड पडलं पाहिजे. आणि पॉलिनेशनला काय केलं जातं, बॅग ही रिमूव्ह केली जाते, त्यावरती पोलन ग्रेन्स मेल पॅरेंट जे टाकले जातात पुन्हा बॅगने ते कव्हर केले जातं. ओके. So the pollens from selected set flowers are collected either in petri dish or a watch glass and dusted over the stigma of the emasculated flower with the help of hairbrush. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ हेअरब्रश ते पर्टिक्युलर जे पेट्री डिश किंवा वॉच ग्लास वरती आपण जे काही पोलन ग्रेन्स घेतले ते डस्ट केले जातात. When anthers are not burst, they are kept in petri dish in sunlight for some time and then pollination is done. काही काही वेळेस जे काही अँथर्स कलेक्ट केले जातात ते बस्ट होत नाहीत. बस अँथर्स कसे बस्ट, अँथर्स सिम्पली तुम्ही पेट्री डिश मध्ये घेतले, कुठलेही तुमचं क्रॉप असेल आजूबाजूला, तुम्ही सिंपल त्याला एका पेपरवर घ्या, कशावरती पण घ्या, ग्लासवरती घ्या कुठल्याही, आणि ते उन्हात ठेवलं जरा वेळ, त्यामधून पावडर बाहेर पडायला सुरुवात होते. ओके. तर ती पावडर नथिंग बट पोलन ग्रेन्स असतात आणि ते पोलन ग्रेन्स ते ट्रान्सफर करावं लागतात. ठीक आहे. सो sometimes the flowers of male parent is used directly for the pollination, for example cotton, lady's finger, then ambari, while in case of mass emasculated the pollens may be collected in particular butter paper bags and transferred with the care of emasculated flowers of the pipe. After the pollination, butter paper bags are covered over such flowers and labeled with the lead pencil on particular that bag. ओके. सो त्यामध्ये काय काय लिहिलं जातं, नेम ऑफ फ्लॉवर. आता इमॅस्क्युलेशन केल्यानंतर कुठलं फिमेल पॅरेंट आहे त्याचे पुन्हा डेट अँड टाइम आणि इनिशियल ऑफ ब्रीडर हे लिहितो. तसंच पॉलिनेशन केल्यानंतर कुठल्या कुठल्या पॅरेंटचं ते पोलन ग्रेन टाकले, सो नेम ऑफ मेल पॅरेंट, देन डेट अँड टाइम ऑफ पॉलिनेशन आणि इनिशियल्स ऑफ ब्रीडर्स, ही इन्फॉर्मेशन त्यावरती लिहायला लागते. हे झालं पॉलिनेशन प्रोसेस. ओके. ही नेक्स्ट स्टेप आहे हायब्रिडेशन मधली पॉलिनेशन. नंतर 6वी स्टेप आहे बॅगिंग अँड लेबलिंग. बॅगिंग म्हणजे सिम्पली बॅग त्यावरती टाकायचं, लेबलिंग म्हणजे लेबल्स, त्यावरती इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, क्रॉसिंग प्रोग्राम कितवा नंबरचा क्रॉस आहे, कुठले पॅरेंट्स आहेत हे सगळं त्यावरती लिहिलेलं असतं. सो बॅगिंग इन द हायब्रिडेशन बोथ द मेल अँड फिमेल फ्लॉवर्स आर कवर्ड विथ पर्टिक्युलर बॅग्स. बटर पेपर बॅग्स, खाकी कलरच्या बॅग्स असतील, पुन्हा गनी बॅग्स असतील किंवा कॉटनच्या बॅग्स असतील, तर अशा सगळ्या बॅग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स डिपेंडिंग अपॉन द क्रॉप, डिपेंडिंग अपॉन द इन्फ्लोरन्स. मोठा इन्फ्लोरन्स असतील तर मोठे बॅग्स, लहान इन्फ्लोरन्स असेल तर लहान बॅग्स, आणि एकदम लहान फ्लॉवर असेल तर काही काही वेळ नुसतं कॉटन असतं ना, कापूस, त्यावरून कव्हर केलं जातं. ठीक आहे. काय काही वेळेस सिम्पली टोटल झाडच्या झाड अख्खं हे कव्हर केलं जातं. ठीक आहे.
सो डिपेंडिंग अपॉन क्रॉप हे बॅग्स ह्या युटिलाइज केल्या जातात या ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये. सो द बटर पेपर बॅग्स हॅव्हिंग सुटेबल साइज फॉर द बॅगिंग, the proper bag label kept inside the bag and other tied in the pedicel or ratchets. काय काय वेळेस काय केलं जातं की इझिली वेगवेगळे वुलन कलर थ्रेड्स यूज केले जाते. वुलन कलर थ्रेड्स म्हणजे काय, सिम्पली जे आपण स्वेटर वगैरे विणायला वापरतो थ्रेड्स वेगवेगळ्या कलरचे, ठीक आहे, असे थ्रेड्स क्रॉस नंबर 1 साठी एक थ्रेड कलरचा थ्रेड, दुसऱ्या क्रॉस नंबर साठी दुसऱ्या कलरचा थ्रेड असे युटिलाइज केले जातात. ठीक आहे, लेबलिंग झालं, ठीक आहे, बॅगिंग झालं, लेबलिंग झाली, ही नेक्स्ट स्टेप आहे हायब्रिडायझेशन. नंतर आहे आफ्टर केअर. सो आफ्टर केअर काय काय तर पर्टिक्युलर आफ्टर पॉलिनेशन, इट इज आफ्टर द 4 to 5 days, particular observe the conditions of flower. If it is a healthy, showing that fertilization is effected, then they tear the upper portion of the bags and allow the fertilized ovary to develop into a fruit. If it is whether particular cell or dried, repeat the complete process. If necessary, cover the ear, head, fruit and wire bags to avoid the attack of birds. Okay. जर आफ्टर केअर ऑपरेशन मध्ये काय केलं जातं, जनरली 3 ते 4 दिवसांनी किंवा 5 दिवसानंतर जे काय तुम्ही इमॅस्क्युलेट आणि पॉलिनेट केलेलं फ्लॉवर आहे ते बॅग ओपन करून चेक केलं जातं. त्यामध्ये जर फर्टिलायझेशन प्रोसेस झाली असेल तर त्यामध्ये ओरी जी असते ती डेव्हलप होऊन ओव्हल मध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झालेली असते आणि ओव्हल डेव्हलप होत होतो, ओव्हल प्रोटेक्टिव्ह कव्हर तयार करते आणि ओव्हल ऍज अ सीड तयार होतं आणि ते पूर्णपणे हेल्दी असेल तर ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही त्याला वायर बॅगने कव्हर करता जेणेकरून जे काही पक्षी आहेत त्यावरती ते खाऊ नयेत, कारण की पक्ष्यांनी खाल्लं तर पूर्णपणे वाट लागली आपली. सो अशा पद्धतीने हे आफ्टर केअर ऑपरेशन हे केले जातात. जर सक्सेसफुल झालं नसेल तर पुन्हा प्रोसेस हे जास्त केले जातात, ठीक आहे, टू मीट द फायनल क्वांटिटी ऑफ सीड. देन नेक्स्ट स्टेज आहे, स्टेप आहे हायब्रिडायझेशन मधली हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, क्लिनिंग अँड ड्रायिंग अँड स्टोरेज. हार्वेस्टिंग करायचं, थ्रेशिंग करायचं, मळायचं, त्यानंतर ते साफ करायचं, क्लिनिंग करायचं, ते सुकवायचं आणि त्याचं प्रॉपर स्टोरेज करायचं, ही नेक्स्ट आहे स्टेज. सो आफ्टर द मॅच्युरिटी द क्रॉस्ड फ्रुट्स, हेड्स, पॉड्स आर हार्वेस्टेड अँड थ्रेस्ड सेपरेटली का तर मिक्सिंग होऊ नये म्हणून सेपरेटली ते थ्रेस्ट केले जातात. देन द सीड्स आर प्रॉपरली क्लीन्ड बाय सेपरेटिंग फ्रॉम फ्लेश ऑर दिस पर्टिक्युलर पल्प. जर टोमॅटो वगैरे असेल तर टोमॅटोचं तुम्हाला सीड्स पाहिजे असेल तर काय केलं जातं, जे पूर्णपणे रॅप होऊन दिलं जातं आणि त्यानंतर त्याचे जे काही सीड्स आहेत हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात. सो डिफरंट केमिकल मेथड्स आर युज्ड, डिफरंट केमिकल्स आर युज्ड फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ दिस सीड्स फ्रॉम दिस टोमॅटोज. Then they are dried, treated properly and stored in a suitable sized bags till the next season. Okay, हे झालं नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट काय स्टेप हायब्रिडेशन मधली, देन स्टडी ऑफ फिलियल जनरेशन. फिलियल मीन्स फर्स्ट फिलियल जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन, दॅट इज मीन्स F1 F2 चा ऑब्झर्वेशन ह्या नेक्स्ट स्टेप आहे. So the crossed seeds are sown along with the parents. Only two F1s are harvested separately and particularly further studies केले जातात F2 F3 जनरेशनच्या for the obtaining suitable genders as per the objective of our hybridization program. जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील त्याप्रमाणे आपण F2 F3 F4 F5 जनरेशन नेक्स्ट ऑन जनरेशन मध्ये प्लांट्स हे सिलेक्ट करत असतो जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असेल हायब्रिडेशन प्रोग्रामचं. म्हणजे हायर यील्ड असेल, वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असतात हायब्रिडेशन, त्यामध्ये हायर रिगर्स असेल, बेटर क्वालिटी असेल, रेजिस्टंट टू इन्सेक्ट डिसीज, पेस्ट, वॉटर लॉगिंग, कोल्ड, ड्रॉट, अदर बायोटिक अबायोटिक कंडिशन्स असतील. त्यानंतर अर्ली मॅच्युरिटी, अग्रोनॉमिकली डिझायरेबल कॅरेक्टर, देन रिस्पॉन्सिव्ह टू डिफरंट फर्टिलायझर्स, देन वायडर अडॅप्टेबिलिटी, देन इझी थ्रेशेबिलिटी, देन फोटो अँड थर्मो इन्सेन्सिटिव्हिटीज. ठीक आहे, हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर ह्या ऑब्जेक्टिव्ह नुसार F2 F3 नेक्स्ट ऑन जनरेशन मध्ये त्याचे ऑब्झर्वेशन बघितले घेतले जातात आणि त्यानुसार प्लांट जे काय फर्दर जनरेशन आहे हे सिलेक्ट केले जातात आणि बाकीचं रिजेक्ट केलं जातं. ठीक आहे. सो तुम्हाला फायनल एक्झाम साठी पण फायनल थेअरी साठी पण हे डिफरंट हायब्रिडायझेशन टेक्निक्स आहेत आणि प्रॅक्टिकल साठी पण हे हायब्रिडायझेशन स्टेप्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. सो इमॅस्क्युलेशन आणि हायब्रिडायझेशन टेक्निक इन पर्टिक्युलर क्रॉस आणि आपण क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये हा टोटल तुम्हाला व्हॉट इज इमॅस्क्युलेशन, व्हॉट इज हायब्रिडायझेशन प्रोग्राम, what is hybridization, then different steps in involving in particular hybridization program,
First step is choice of parent, then second is testing of parent, third is protection of male parent, fourth is emasculation, fifth is a particular pollination, then sixth one is the particular bagging, tagging, then seventh is aftercare operations, then eight is harvesting, threshing, then cleaning, drying, and particular storage of that seed material, and final nine stages study of filial generation, that is F1, F2, F3, and so on. So this is about this today's practical exercise. So any questions regarding this exercise, please ask.